जिंदड़ी सानिए बस राणा तेरे नाल वे सुनिए राणा तू मस्त साधं सिंपल गाडी आहे. जुड़ी रहे तुझसे कपावलेली थोडा वळणदार आहे त्यावाल्या घाटापेक्षा. हो थोडासा आहे थोडा पुढे आहे पुढे. सुनता मैं रहूं नाम अपना नाम अपना तेव्हा तिथे जायचं वर दिसतंय का त्या गाड्या. सोचा बारीक गुलाबी जल्दी झालाय. अखा जुदी राता सरिया जे मन लागे दादा दरवाजा लॉक नाही केलाय. कोण बोलला? हे बघ खुल्ले सगळे. तसं lock मला वाटलं लागला नाही पण. अच्छा मला पण तेच वाटलं. सपना सीने से तेरे सर को लगा के सुनता मैं रहूं नाम अपना तिथं जायचं आणि परत युट्यूब फिरायचं का आपल्याला? कंटाळा आहे. हा घाट आहे किती लांब जावं लागलं आपल्याला? 7 किलोमीटर. पक्का नाही युटर्न आहे राजू अजून. अरे हो कंटाळा गावातच जायचं आपल्याला. नाही आता उतरू लगेच आपण. आता कसं आहे आपण खोपोली गावात जसं खंडाळा गावात जायचं नंतर तिथनं युटर्न घ्यायचं. अरे हात दुखतोय तुला सांगतो काय. वन लेन टू वे रोड. आपण कधी कोमन. अरे राणी दिदी तुम्ही अरे हा ते पुण्याला जाताना ना दादाकडे. ही होती हा. हे बघ हे ना मी बघितलं आहे. मी आहे ना पाठच्या मी या झाडावर आहे बघ असं वरती माकड चढायचं. होता. या दादाचा मालक होता. हा बघ ना ती माकड बोला असेल ना ही माझी प्रॉपर्टी हा झाड. भेंडी जिथे पण अशा टर्न मारण्याचे साईन असते तिथे असे काक्या का दिसते ते खायला वगैरे. ते रात्री. आता कुठे आलो आपण? आलो इथं खंडाळा घाटात. आणि इथं व्ह्यू बघा तुम्ही. जुना रस्त्याला आलोय आणि इथे चाललंय फोटोशूट. हे आपल्या सगळीकडेच चालू असतं फोटोशूट आणि ते तिथं पण चालू झालंय. यांनी माझा अजून एकही फोटो नाही काढलेला. यांचेच काढत बसले. तर आमचं आता आम्ही गगनगिरी मठातनं बाहेर आलो. इथनं आम्ही खंडाळ्याला गेलो. तर फोटोशूट वगैरे करायचं होतं. जरा व्हिडिओ बनवायचे होते. हे दोघंजणं मेन आहेत आमचे आणि आम्ही तिघं फक्त सोबत. वा सर्वात जास्त फोटो यांचे. काय मग जास्त फोटो तुझेच आहेत. कोण बोलला माझे आणि फोटो? आणि कोण तुमचे कोण काढत होतं बाळा? मी सायलाचे काढवतो. सायला माझे तुझे तू फोटो काढणार काय? हा ना खूप खोटारडा. हा काय बोलतो मला इंस्टाग्रामवर पोस्ट टाकायला एक पण फोटो नाही दादा. मला आहे ना 10-12 असे फोटो सांग पोस्ट सांग. त्याच्यासाठी मेन सोड ना. अरे माझा कान का दडपायला लागला एका साईडचा. काय झालं तुझ्या कानाला? सिरियसली बोलतो मजाक नाही करत. काय बोलतो? दाखव दाखव कानात बघू दे. कानात बघू दे. बघू दे. माईक दिलता ना म्हणून गात होतो रे. सूर बसवत होतो. कोणासाठी गात होतो? हे आता पुढचा व्ह्यू काढायला पाहिजे होता रे मी. तर आता आम्ही आता चाललेलो आहे घरी.
आणि सगळ्यांना भूक लागलेली आहे. आणि स्पॉन्सर्स दिसतात तुम्ही. हे बाहेर निघायचे का आपल्याला पण स्पॉन्सर इथून बघितले. डायरेक्ट उडी मारून निघू. स्पॉन्सर स्पॉन्सर बाउन्सर नाही, बाउन्सर नाही, स्पॉन्सर. बाउन्सर का स्पॉन्सर. अरे ते बघितलं का टर्न असलं भारी आता होता. यायला शूट करायला पाहिजे होता. एक नंबर होता. थोडा तरी हल्ला असता ना अजून. डायरेक्ट Direct. तरी उद्या डायरेक्ट तिथे पेपरामध्ये स्लिप झाला असता तो. जाहिरात. झोप हे असतं रे, पूर्ण सपाट असता तो खाली. गाडी चालवता तशा ह्याच्यानी R15 वर करता येतं माहिती का, तसं तसं केलेलं आहे. R1 पण जेवढ्या नेकेड गाड्या आहेत ना तेवढ्या सगळ्या. मी ZX 10 वरती गेलेलो माहिती का. हो, स्वप्नात ना. मग G1000 चालली आहे. ZX 10 बोललो. तुला कुठली बोललो? हे गाणं घरी. आणि हा व्हिडिओ एवढा होता. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.